आता ते काय आहे ठीक आहे. फॉर एक्झाम्पल आन्सर आहे ठीक आहे. सुरुवातीला आहे कुठे फॉर एक्झाम्पल मग आहे काय करतो आपल्याला तो आहे रेकॉर्ड ओरिजिनल मग आलाय करायला मग आहे रेकॉर्ड डिजिटल मग आलाय की exam English here and the second English is these are not English words. Both are from other Latin language as well. Today when you go home, kindly look at the dictionary. That's it. आपली दाखवत सापडली आपल्याला. तसं जी मुलं तुम्हाला विचारू शकतील. One of the examples is busy and ABA. Concept particular समोरची आहे. AM and PM. आपण काय म्हणतो का बोलतो? It is the also. It is etc. When it is ED, CEDR. Asura. Thinking capacity. Nice one. Now look at together. End of thinking capacity. That is etc. ठीक आहे सांगितलं तर ते तो शब्द लक्षात असं बोलायचं. आणि आठवीला आहे आपल्याकडे आठवीला आहे ॲप्लिकेशनचं काहीतरी मोठं करायचं. मुलांना आधी प्रत्येक शाळेचं केले पोरांनी. आपल्या आसपासच्या प्रत्येक शाळेत नावाच्या क्वालिफिकेशन केलेलं आहे. दे हॅव देअर ओन ॲनॉलॉजी. ते माहिती आहे काय म्हणतात वी हॅव शॉर्ट नेम कधी कधी आपल्याला लाईक दे कॉल मी डीजे इन माय स्कूल आय कॉल द डीजे. त्याला डीजेला असं माहीत नाही म्हणजे स्पेलिंग करा माहिती आहे डीजे. तर काय सांगितलं आपल्याला दिस जॉगिंग डीजे तो प्लेस द रेकॉर्ड नंतर मला आपल्याला रेडी जॉगी आर के ऐका तो कोणामध्ये पाटील खरं द्या कुठलं ते 94.9 PM बोलले असेल आणि दादा म्हणजे डीजे व्हिडिओ जॉब हा बघू पाठी रेफर त्यावर जसं सायकल सांगा आणि वाईट आणि स्पीक द लँग्वेज आपल्याला वाटेल की स्पीक लँग्वेज वापरतो आपण ठीक आहे मराठी विथ इंग्लिश त्या रेडिओ लँग्वेज वापरतात ना ती वापरून आपण काही इंग्लिश शब्द माहिती होतो आपल्याला ते आपले खेळी असतात रेडिओ कोणत्या लँग्वेजमध्ये बोलतो आमची विद्यार्थ्यामध्ये आहे त्रिभुवन डॉक्टर त्रिभुवन नावाची शी इज अ बीएड टीचर आहे स्टुडंट शिक्षक झाले त्याला पाहिलं हिंदी इंग्लिश मराठी आणि सासरे होते डॉक्टर त्रिभुवन जयकुमार त्रिभुवन किंवा तो अदर आल्सो इन फोर लँग्वेज सो शी गॉट ऑल द रेसिंग शक्यता आहे. ओके नेक्स्ट आपण जाऊया. Encourage inquiry based learning. Inquiry. There are two words, inquiry and inquiry. Can you use the difference? Inquiry and inquiry. There are two spellings, E and I. तर त्याला मोठ्या प्रमाणामध्ये इन्क्वायरी असते. तर 10 दिवस झाली का एन्क्वायरी ए आणि कुणीचे पैसे खाल्ले that is an inquiry. तो inquiry आपल्याला त्याचा अर्थ बघा अर्थ न सांगतो सुद्धा उदाहरणावरून कळतं की याचा अर्थ काहीतरी वेगळा आहे. If investigation, further education can be called as inquiry. Analysis of knowledge and self-definition, investment, opportunities to ask questions. So what is your take on this point? वरचा तुला प्रश्न विचारला त्याचे दोन अर्थ असतात. What is the first impression? की जास्त प्रश्न येईल त्याचा अर्थ मुलांना चांगलं समजतात किंवा when the class goes silent